बाबा नाही तर थोडा अवघड आहे. खो खो तर आमचा सगळ्यात आवडता म्हणजे माझा फार आवडता हे खेळ होता. आज घरात फक्त गौरी, मी आणि माधव आहे. 5K मॅरेथॉन आहे, तिला स्कूलतर्फे पार्टिसिपेट केले. अगं तू करून सुरू की बाळा मला पराठे करायचे जाऊ. नमस्कार, मी संगीता. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर आज आहे रविवार 17 मे आणि आता सकाळचे 6:30 वाजलेत. आज सुट्टी आहे तरी पण आम्ही सगळे लवकर उठले. आज घरात फक्त गौरी, मी आणि माधव आहे. त्यांचे बाबा दुसऱ्या राज्यात गेलेत ऑफिसच्या कॉन्फरन्ससाठी, तर ते आता 4 दिवस नसणार आहेत. आणि त्यात आज गौरीचं हे आहे काय ते 5K मॅरेथॉन आहे, तिनं स्कूलतर्फे पार्टिसिपेट केले. तर आम्हाला तिकडे जायचं आहे. तर गौरीची अजून एक इथली मैत्रीण आहे, त्यांच्या गाडीतून आम्ही चाललो आहे मॅरेथॉनसाठी. आणि गौरी आणि माधवसोबत थोडंसं अवघड होते मला हे सगळं आवरायला. 6:30 वाजलेत, मुलं लवकर उठली. आज मी उठवायची इथेच उठली. चहा ठेवला आहे माझ्यासाठी. त्याचबरोबर मी इथं पनीर थोडंसं मऊ करायला ठेवले पाण्यात मायक्रोवेव्हमध्ये. तर हळूहळू मी सगळं शेअर करणंच आणि त्याचबरोबर आजचा व्हिडिओ करायचा महत्त्वाचं कारण हेच की गौरी मॅरेथॉनमध्ये पहिल्यांदा भाग घेते. मेमरी म्हणून पण आमच्यासोबत कायम राहील, त्यासाठी हा व्हिडिओ. तर जसं आवडते तसं आम्ही तुमच्यावर शेअर करत आहे. पनीरच्या पराठ्यासाठी मी इथं पनीर किसून घेते आणि यामध्ये मी आपले वाळे मसाले घालते, जसे की धने जिरे पावडर, गरम मसाला, थोडी हळद, मीठ घातले. आणि त्याचबरोबर तुम्ही ज्या थोडंसं लसूण पण घालू शकता, हिरवी मिरची घालू शकता. मी इथं हिरवी मिरची घातली नाही आहे कारण मुलासाठी करायचं आहे. त्याच्यानंतर मी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा घालून ते छान मिक्स करून घेतले. त्याच्यानंतर छोटीशी चपातीच्या पिठाचं पोळी लाटून त्यामध्ये पनीरचं सारण भरून घेतले. भरपूर सारण भरायचं आहे, ज्यामुळं पनीर पराठे छान मौसूत होतात. भूक लागली या अगं तू करून की बाळा मला पराठे करायचे जाऊन कसं बांधायचं एवढं सांग. तू गाठी सोडून ठेव सगळ्या. माधव दूध बिस्किट पाहिजे. आता आपण रनिंग करायला जायचं. तर तुमच्या माहितीसाठी मी सांगते, मी पण शाळेत असताना बऱ्याच स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे. जसे की खो खो तर आमचा सगळ्यात आवडता म्हणजे माझा सगळ्यात आवडता हे होता खेळ होता. त्यानंतर कबड्डीमध्ये पण, रनिंग तर मध्ये आम्ही सगळ्या प्रकारच्या रनिंगमध्ये भाग घेतला होता, रिलेमध्ये. तर आता जसं गौरी असं पार्टिसिपेट करते आज, तर मला ते माझे सगळे शाळेचे दिवस आठवायला लागलेत. आणि ही आली गौरी, जे स्कूलचं नाव मोठा टी शर्ट थोडा मोठा मिळालाय पण ठीक आहे, चांगला दिसते, एवढं काय वाईट दिसत नाही. आणि आमचा मराठी शाळेत खो खोचा संघ होता. आणि आमचा तालुका आजरा. तर आजरा तालुक्यात बऱ्यापैकी आमचं गाव गजरगाव म्हणजे माझं माहेर खूप गाजलेलं गाव होतं खो खोसाठी. स्पेशली काय म्हणतात दरारा म्हटलं तरी चालेल, दरारा होता आमचा ह्याच्यामध्ये तालुक्यामध्ये गजरगावचा. कारण गजरगावचा संघ आला की बऱ्यापैकी बाकीची गावाची थोडी घाबरून असायची मुलं वगैरे. आणि आमचा संघ ह्याला पण गेला होता, कोल्हापूरपर्यंत गेला होता जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेसाठी. पण तिथे बहुतेक आम्ही दुसऱ्या फेरीतून बाहेर पडलो, पण तिथपर्यंत आम्ही जाऊन आलोय. गौरी रेडी आहे. सॉक्स तुला कम्फर्टेबल सॉक्स आणि घालून बस, पाठीत लावायचं नाही आहे. इथे मी गौरीला हातापायाला आणि चेहऱ्याला सनस्क्रीन लावली, कारण आज भरपूर ऊन बाहेर असणार आहे आणि ती बराच वेळ बाहेर असणार आहे. हे पराठे घेतलेत, बनाना आणि द्राक्ष. तर त्यातलं घेऊन खा. तर एवढं सामान घेते खायला, कारण ते 9 ते 12 आहे. गौरी तर रनिंगमध्ये असणार आहे, पण माधवला भूक लागू शकते. ती तेवढं पळून आल्यानंतर तिला भूक लागू शकते. तर मी एवढं सामान घेऊन चालले. संपत नाही माहिती आहे प्रत्येक वेळी मला, पण काही नसल्यापेक्षा सगळं असलेलं बरं. म्हणजे काही कमी पडू नये ऐन वेळी.
तर माझं बऱ्यापैकी आवरलेलं आहे. विंचरून घ्यायचं आहे, गौरीचं आवरलं आहे, अजून माधवचं आवरायचं आहे. आणि त्याला पहिला दूध बिस्किट देणार. आता काही त्याला चारवत दुसरं काही हेल्दी देण्याची वेळ नाही. तो वेळ होत आला आहे. आम्हाला जायचं आहे 7:45च्या दरम्यान आणि आत्ता वाजले 6:15. तर माझं थोडंसं आवरायचं आहे, त्याच्यानंतर माधव. तरी अशी बॅग घेतली, याच्यात पाण्याच्या बॉटल्स आणि काही एक्स्ट्रा कपडे लागले तर, आणि खाऊ. तर माधवचं थोडंसं खाऊन झाले. तर आवरले आमचं 7:30 वाजले, लवकर आवरले. मला वाटलं होतं माझं आवरणारच नाही आज, कारण त्यांचे बाबा नाहीत तर थोडं अवघड जाते. असं झालं, गौरीचं झालं. आता भेटू आपण गाडीत. नको, आधी शुरू झालं. थांब ना, शुरू झालं. ते पाया पडून येतात. नमस्कार करून शंभूला. शंभूला काय म्हटलास माधव? मी येतो म्हटलास. मी लवकर जाऊन येतो मग सांग काय. बाय कर. बाय. चला आपण जाऊया पार्किंग मध्ये. मावशी येणार आता. ठीक आहे. तर मी आमच्या कार मधून गौरीची बूस्टर सीट घेते. कार मध्ये लावता येईल गौरीसाठी. तर आम्ही मॅरेथॉनच्या ठिकाणी पोहोचलो आणि ते गौरीच्या स्कूलचे टीचर्स आणि स्टुडंट्स जमा झालेले आहेत. आणि इथे मॅरेथॉनच्या सुरुवातीलाच वॉर्मिंग अप एक्सरसाइज घेतली जात होती सगळ्यांची. नॅशनल अँथम नंतर मॅरेथॉनला सुरुवात होणार होती इथे. Okay, timing company, we're all good to go? 10 seconds. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, go! तर आम्ही इथं तोपर्यंत थांबले. रनिंग तिकडे चालू आहे आणि मी माधवला पराठा चारवते. मॅरेथॉन सुरू झाल्याच्या काही मिनिटातच रनर्स मॅरेथॉन कंप्लीट करत होते, ज्यामध्ये लहान मुलांपासून अगदी 90 वर्षापर्यंतचे मला लोक दिसली. लहानांपासून एकदम वयोवृद्ध लोक पण इथं अगदी उत्साहानं सहभाग घेताना दिसले मला. 5K रन करायचं होतं, पण त्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. आणि फायनली गौरी आमची फिनिश लाईनकडे येताना आम्हाला दिसली. माही आणि गौरी, माही म्हणजे गौरीची मैत्रीण, आणि ती आम्हाला येताना दिसल्या आणि आम्ही सगळे एकदम चीअर करत होतो त्यांना. How was it? I felt like I was lost.
मॅरेथॉन संपल्यानंतर इथं अवॉर्ड सेरेमनी सुरू झाली. अवॉर्ड सेरेमनी देताना वयानुसार दिली जात होती. त्याचबरोबर कमी वेळेत ज्यांनी कंप्लीट केले ही मॅरेथॉन त्यांना हे अवॉर्ड दिले जात होते. ज्यामध्ये गौरीच्या काही स्कूलचे काही स्टुडंट्स आणि त्याचबरोबर गौरीच्या टीचरला पण अवॉर्ड मिळाला. आणि ह्या तुम्ही आजी बघता एकदम वय किती त्यांचं जास्त आहे, बहुतेक 90च्या आसपास होत्या. तर हा मॅरेथॉनचा सुंदर अनुभव घेऊन आम्ही आता परत चाललो आहे. आणि त्याचबरोबर आता तुम्ही बाहेर बघता निसर्ग सौंदर्य पण खुललं आहे, समर सुरू झाला इथं त्यामुळं. आणि तुम्हाला जर असे छान छान व्हिडिओ बघायचे असतील अमेरिकेतील तर माझे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.